असं घ्यायचं असं घ्यायचं उजव्या खांद्यावर घ्यायचं उजव्या मध्ये चालू हां असं फिरव की सावकाश घ्यायचं रामकृष्ण पाहता लोचनी
साधावया भक्ती काज
ऐसे सगळा
साधा वया भक्ती काज, साधा वया भक्ती काज, नाही लाज धरित, ऐशी आशी शरण जावे, शक्ती जीवेन वंचित. भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षेले, ऐशी आशी शरण जावे, शक्ती जीवेन वंचित. तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तो मिया चित्ती धरेले, ऐशी आशी शरण जावे, शक्ती जीवेन वंचित. विठ्ठल विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दमं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया. मस्तक हे पाया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त से अखिल कोटी ब्रह्मांड नायक, विश्ववंद्य विश्वसंत, देहुनिवासी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज वात्सल्य या शब्दाचा अपभ्रंश शब्द म्हणजे वात्सल्य. तर समजा एखाद्याचं नाव जर पांडू असलं तर आपण त्याला काय म्हणतो लाडानं, ए पांड्या. तसंच वात्सल्य या शब्दाचा अपभ्रंश शब्द म्हणजे वात्सल्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय तो म्हणजे गुरुनाम गुरु रामकृष्ण भाऊ एडशीकर यांच्या अष्टमी निमित्त ही कीर्तन रूपी जर त्या महिन्याला असते, ती माझ्या वाटेला आली ही माझं भाग्य समजतो. माझी इथं कीर्तन करण्याची जी पहिली संधी दिली ती गुरुवर्य गोविंद महाराज एडशीकर यांच्या चरणी मी शतश नमन होतो. आमचे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज पवार यांच्या विचारणावर नमन होतो आणि सेवेकडे वळतो. तर या अभंगातून तुकाराम महाराजांनी वात्सल्य शब्दाचा अपभ्रंश शब्द म्हणजे वात्सल्य, त्यात ही काही 5 प्रकार पडतात. त्यातला पहिला म्हणजे कुटुंब वत्सल, दुसरा दीन वत्सल, तिसरा देश वत्सल, चौथा धर्म वत्सल आणि 5वा भक्त वत्सल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर पहिला म्हणजे कुटुंब वत्सल म्हणजे कसं, कुटुंबावर आपल्या असणारं प्रेम. जसं की एखाद्या छोट्याशा, आता एक महिला आहे महाराज, आई आहे,
तिचं जसं आपल्या मुलावर प्रेम असतं त्याला म्हणायचं कुटुंब वसल. तर महाराज त्याचा एक दृष्टांत आहे महाराज. हिरकणी नावाची एक गवळण असती. ती महाराज ती कोजागिरी पौर्णिमेला जर त्या वर्षी दूध विकण्याकरता किल्ल्यावर जायची. महाराज ती दूध विकण्याकरता किल्ल्यावर गेल्यावर ती तिचं मूल घरी एकटंच होतं महाराज. त्यावेळेस महाराज तिनं दूध विकण्यात इतकी मग्न झाली महाराज. आणि त्या किल्ल्याचा नियम असा असायचा की बराबर 6ला दरवाजे बंद व्हायचे. मग ती दूध विकण्याकरता तिला इतका उशीर झाला, 6 वाजून गेलेले कळले नाहीत. मग ती जागी झाल्यावर द्वारपाकडे गेली आणि द्वारपाला म्हणू लागली की माझं मूल छोटंसं रडत असेल, मला जाऊ द्या घरी. ती म्हणले महाराजांनी नियम लावलेले आहे तुला माहीत नाही का? ती म्हणली माझ्या मुलासाठी सोडा. महाराज जुन्या काळातली माणसं अशी होती ज्याचं खायचं मीठ त्याचं कामही नीट करायचे. पण आता कशी आहे ती महाराज ह्या कलियुगामध्ये, ज्याचं खातो मीठ त्यालाच करतो नीट, अशी आहेत महाराज कलियुगामध्ये माणसं. मग त्यावेळेस ती म्हणली तू महाराजाकडे जाऊन परवानगी घे दरवाजा उघडण्यासाठी. त्यावेळेस महाराज तिनं विचार केला माझ्यासाठी महाराज एवढी परवानगी देणार नाहीत किल्ल्याचा दरवाजा उघडण्याकरता. त्यावेळेस महाराज तिनं अशी किल्ल्याच्या भोवती फिरू लागली. महाराज तिला असा एक कडा दिसला, त्याच्यावरून जर पडलं तर महाराज माणूस जिवंत राहायचं नाही. पण ती कशी बशी लेकराच्या आशेनं महाराज तिथनं उतरली. उतरताना महाराज तिचा पाय निसटला, घसरून पडली महाराज. तिचा पदर बिदर फाटला, रक्तबंबाळ झाली महाराज. तरी ती लेकराच्या आशेने पळत पळत गेली आणि तिच्या लेकराला स्तनपान केले. ह्याच्यावरूनच कळते की महाराज कुटुंबावर असलेलं प्रेम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जाती करीला भावीनं प्रीती. अजून एक महाराज काकड्यामध्ये मंगलाचरणामध्ये एक अभंग आहे महाराज. लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त. ह्याला महाराज ह्याच्यावरूनच कळतं की कुटुंबावर असलेलं प्रेम. दुसरा म्हणजे महाराज दिनवत्सल. दिनवत्सल म्हणजे दिनावर असलेलं प्रेम. महाराज कुणी दिनावर प्रेम केलं महाराज तर संतांनी केलं. उदाहरण पाहायचं झालं तर महाराज काशीहून रामेश्वरला महाराज पाणी कावड आणण्याकरता महाराज चाललेले संत महाराज, त्यांना वाटत एक पाण्या वाचून व्याकुळ गाढव दिसलं महाराज. तिथनं काशीहून रामेश्वरला पाणी घेऊन चाललेले महाराज त्यांनी त्या गाढवाला पाजलं. आणि तिथनंच काही संत लोक चाललेली वारीला. ती म्हणली अहो महाराज काशीहून तुम्ही पाणी आणलं, रामेश्वर थोड्याच अंतरावर राहिला आणि तुम्ही त्या गाढवाला पाणी पाजलं. त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणतात की अरे मूर्खा, ह्याच्यातच खरा माझा देव आहे. ह्याच्यावरूनच कळतं की महाराज दिनावर असलेलं प्रेम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिसरं म्हणजे देशवत्सल. देशवत्सल म्हणजे महाराज देशावर केलेलं प्रेम. तर देशावर कुणी केलं महाराज? मोठ्या मोठ्या थोर महात्म्यांनी केलं. तसंच पाहायचं झालं तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. ज्यावेळेस महाराज त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्यांना शेवटची इच्छा विचारली जाते की तुमची शेवटची इच्छा काय? ती म्हणतात आमच्या आईला भेटायचंय. त्यावेळेस महाराज त्यांची आईला बोलवलं गेलं. त्यावेळेस महाराज त्यांची आई रडतीन का हसतीन महाराज? ती महाराज तिच्या पोटाचे गोळे चाललेत पण ती महाराज हसत आली. आणि त्यावेळेस ती फाशी देणारा चकित झाला आणि त्या आईला प्रश्न विचारला, अहो तुमचे पोटाचे रक्ताचे गोळे फासावर चाललेत आणि तुम्ही हसता? त्या आईनं गोड असं उत्तर दिलं महाराज, माझी मुलं आयरागऱ्यासाठी नाही तर
देशासाठी फासावर चालल्यात ह्याच्यावरूनच कळतं की आपलं देशावर असलेलं प्रेम. विठ्ठल विठ्ठल. चौथा म्हणजे धर्मवत्सल, धर्मावर असलेलं प्रेम. महाराज तुम्हाला धर्मावर असलेलं प्रेम म्हणलं की लगेच डोळ्यासमोर आपल्या कोण येतं महाराज? धर्मवीर संभाजी महाराज. महाराज ज्यावेळेस औरंगजेबानं संभाजी महाराजाला ज्यावेळेस संभाजी महाराज सापडले त्यावेळेस महाराज औरंगजेबानं त्यांना विचारलं तुम्ही धर्मांतर करणार की प्राणांतर करणार? त्यावेळेस धर्मवीर संभाजी महाराज म्हणले मी प्राणांतर करीन पण धर्मांतर कवा करणार नाही. महाराज एवढं धर्मावर प्रेम होतं महाराज. औरंगजेबानं त्यांना म्हणले माझी मुलगी देतो आणि अर्ध राज्य देतो, तुम्ही धर्मांतर करा. पण महाराज संभाजी महाराजांनी धर्मांतर केलं नाही. ह्याच्यावरनं कळतं की धर्मावर असलेलं आपलं प्रेम. विठ्ठल विठ्ठल. पाचवा म्हणजे भक्तवत्सल. भक्तवत्सल म्हणल्यावर महाराज भक्तांनी केलेलं प्रेम. महाराज भक्तांनी इतकी भक्ती केली महाराज दंग होऊन महाराज त्यांच्यावर संकट आलेली सुद्धा दूर पळून जातात. त्यातलेच महाराज एक गोरबा काका. महाराज ज्यावेळेस त्यांचं बारकसं मूल त्यांच्या पायाखाली चिरगळलं गेलं तरी ते इतके भक्तीत दंग होते महाराज. त्याला कळलं नाही की आपलं मूल आपल्या पायाखाली आलंय. ती ज्यावेळेस महाराज त्यांची पत्नी पाण्याहून आली तर आपलं मूल जागेवर नाही, त्यावेळेस महाराज ती इकडे तिकडे शोधू लागली. भक्ती तर काय आपल्या पतीच्या पायाखाली मूल चिरगळून मेलेलं आहे. त्यावेळेस महाराज ती मोठ्यानं आरडली धनी म्हणून. त्यावेळेस महाराज गोरबा काका त्यांची त्या भजनातून भंग झाला म्हणून त्यांनी डोळे उघडले आणि तिच्या अंगावर तिथं पडलेला एक गिळा घेऊन धावून गेले. त्यावेळेस महाराज त्यांनी त्यांना आण घातली. तुम्ही मला मारचाल तर तुम्हाला विठ्ठलाची आण आहे. त्यावेळेस महाराज मग बघा की महाराज आपलं मूल सुद्धा पायाखाली आलेलं बघत नाहीत, इतकी भक्ती करतात. ह्याच्यावरूनच कळतं की आपलं भक्तावर असलेलं प्रेम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर साधावं या भक्ती काज नाही लाज धरीत. तर तुकाराम महाराज काय म्हणतात? भक्तावर देवानं संकट आलेलं दूर केलंय आणि लाजही धरलेली नाही. उदाहरण पाहायचं झालं तर महाराज चोकोबारायांच्या महाराज पत्नीचं बाळातपण करायला सुद्धा देव लाजला नाही. ज्यावेळेस महाराज चोकोबारायांची पत्नी बाळातपणाला आलती त्यावेळेस महाराज चोकोबाराय वारीला निघून गेले होते महाराज. त्यावेळेस मग देवाला चिंता पडली बाबा चोकोबारायांच्या पत्नीचं तर बाळातपणाला आली पण त्यांचं बाळातपण कोण करणार? चोकोबाराय तर दिंडीला निघून गेलेत वारीला. त्यावेळेस देवानं महाराज त्यांच्या बहिणीचं रूप घेऊन तिथं दारात आले. वहिनी उघडा दार. झाला शारंगधर वहिनी दार उघडा हाका मारी. महाराज चोकोबारायांची बहीण व्हायला सुद्धा महाराज देव लाजला नाही. चोकोबारायांच्या पत्नीचं बाळात पण केलं महाराज. चोकोबारा वारी न्यूज तर त्यांच्या पत्नीचं व्यवस्थित महाराज रक्षण केलं महाराज. काही सुद्धा कमी पडू दिलं नाही.
देव भक्ताची कामं करण्यासाठी कवा सुद्धा लाजत नाही. भाविकाचे काज अंगी देव करी, काडी धर्मागरी उच्चिष्ट ते फळ खाय बिल्लणीची, आवडी तयाची मोठे देवा. भक्ताची कामं करण्यासाठी कवा सुद्धा देव लाजत नाही. उदाहरण पाहायचं झालं तर महाराज अर्जुनाचं उदाहरण पाहायचं झालं तर बघा, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन अशीच वनात फिरायला गेल्यावर महाराज ज्यावेळेस त्यांनी वनभोजन केलं महाराज, आणि देव अर्जुनाला म्हणाले, अर्जुना मी जरा फिरून येतो, तर तू आपण खाल्लेली भांडी धुवून काढ. त्यावेळेस महाराज अर्जुनाच्या फक्त मनात आलं की हिथं जर सुभद्रा असती तर तिनं भांडी धुवून काढली असती. मग त्यावेळेस महाराज नुसतं अर्जुनाच्या मनात आलं, चिंतिल्या रोग मागण्याची असं पाहेमुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. महाराज चित्तात नुसतं देवाचं नामच म्हणजे आठवण जरी केली तर महाराज देव आपल्यासाठी धावून येऊ शकतो. पण त्याकरता काय करावं लागतं महाराज, मनापासनं अंतकरणापासनं महाराज देवाची भक्ती करावं लागते, सेवा करावं लागते. त्यावेळेस महाराज देव आपल्याला भेट देऊ शकतो. नाहीतर आजकालची महाराज भक्ती कशी आहे आपली, वरल्यावरी भक्ती आहे. त्यामुळे देव बी वरल्यावरीच आपल्याला भेट देतो. जर अंतकरणातनं आपण जर भक्ती कराल तर देव बी अंतकरणापासून आपल्या भक्ताचे रक्षण करतो. महाराज साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. देव आपल्या भक्ताची कामे करण्याकरता कवा सुद्धा लाजत नाही. आणि महाराज देवाच्या नामस्मरणात इतकी ताकद आहे ना महाराज, ती तरुण जातात महाराज. कित्येक तरी उदाहरण आहेत महाराज. वाल्या कोळी महाराज इतका महाहत्यारा पापी होता, पण रामायण व्हायच्या आधी महाराज त्यांनी रामायण लिहून ठेवलं. एवढं नामस्मरणात ताकद आहे महाराज. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाले महाराज. एवढं देवाच्या ताकद आहे. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, हीच अभंगाच्या प्रथम चरण. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. ऐशी अशी शरण जावे
शक्ती जीवेन वंचित. तर महाराज तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात काय सांगतात, तर शरण अशा देवाला जावा की की आपलं पूर्ण देहाचा उद्धार झाला पाहिजे. पण आजकालची कुठल्याही देवाला शरण जातात महाराज, कोणताही देव की आपण स्वतःहून बनविलेल्या देवाला सुद्धा शरण जातात माणसं. तर महाराज एक राजा होता महाराज, ती एका चित्रदेवी नावाच्या देवीची भक्ती करायचा महाराज. त्याला अशी चित्रदेवी नावाची इतकी भक्ती करून महाराज ती देवी प्रसन्न झाली. मग राजाला देवी प्रसन्न झाल्यावर महाराज त्यानं देवीला एक वरदान मागितलं. देवी म्हणली, बघ राजा तुला काय मागायचे ती माग. त्यावेळेस महाराज त्या राजानं त्या देवीला मागितलं की मला एक घोडा पाहिजे. घोडा पाहिजे मला. देवीनं थोडा विचार केला महाराज आणि 2 पावलं मागं सरली आणि राजाला एक कानसुली ठेवून दिली. त्या राजाला म्हणली, अरे मीच गाडावर बसली तुला कुठनं घोडा घेऊन देऊ. ह्याच्या महाराज अशा देवाला शरण जावा की आपला उद्धार झाला पाहिजे. हिचा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐशी अशी शरण जावे काज नाही लाज धरीत, ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवेन वंचित. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. महाराज तिसऱ्या चरणात काय सांगतात, तर भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. महाराज भीष्माचार्याने पण केला होता की मी 5 पांडवातला एक तरी पांडव मारीन. त्यावेळेस महाराज देवानं अर्जुनाचं रक्षण केलं. महाराज कसं रक्षण केलं, महाराज भीष्माचार्याने पण केलं की मी पांडवातला एक तरी पांडव आज मारणार आहे. त्यावेळेस महाराज भगवंतानी ज्यावेळेस भीष्माचार्याने युद्ध चालू असताना अर्जुनाच्या कंठावर ज्यावेळेस नियम धरला, त्यावेळेस महाराज भगवान श्रीकृष्णाने रथाचं डाव्या पायाने रथ असा खाली दाबला. महाराज त्यावेळेस रथाचं चाक तुटून खाली पडलं आणि अर्जुनाच्या कंठावरचा नेम मुकुटाला लागला आणि अर्जुनाचा प्राण वाचला. त्यावेळेस महाराज देवाला इतका राग आला. महाराज तिथं रथाचं चाक तुटून पडलेलं सुदर्शन चक्र जसं गरगर भिंगतं तसं हाताने उचलला आणि गरगर भिंगविला आणि भीष्माचार्याच्या अंगावर धावून गेले. भीष्माचार्य देवाला म्हणले, बास देवा मी तुझा पण मोडीत केला, भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. महाराज देव आपल्या भक्तावर मोठं जरी संकट आलं तरी धावून जातो. हीच अभंगाच्या तिसऱ्या चरणात. भीष्मपण केला खरा
नाही लाज धरीत. तर देव भक्ताची कामं करण्यासाठी कवाच लाज धरीत नाही महाराज. अर्जुनाची गोडी धुतल्यानंतर संकष्टे भोवते निवारिली. महाराज अर्जुनाची देवानं अर्जुन पुढं असून महाराज पाठीमागे राहून अर्जुनाची रक्षण केलं महाराज देवानी. साधावया भक्ती काजल नाही लाज धरीत. ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवेन वंचित. भीष्मपणा केला खरा धनुर्धरा रक्षी येले. ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवेन वंचित. तुका म्हणे साक्षी हाती तो म्या चित्ती धरी येले. तर महाराज अभंगाच्या 4 चरणात तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे साक्षी हाती तो म्या चित्ती धरी येले. महाराज एवढं तुकोबारायांनी सगळं सांगितलं. त्यांच्यापाशी काही साधक आले आणि म्हणाले, तुकोबारा तुम्ही एवढं काय सांगितलं पण याला साक्षी काय. हीच अभंगाच्या शेवटच्या चरण. गावाने साक्षी हाते चित्ती जरी येल्या तर तुकाराम महाराज काय म्हणतात, मी त्या देवाला चित्तात ठेवलंय की जो सगळ्या भक्तांची रक्षण करतो. तर महाराज तुकोबारायांनीच एकट्याने धरलं का चित्तात? तर नाही महाराज, कित्येक तरी संतांनी चित्तामध्ये ठेवलंय महाराज. चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. महाराज ज्याच्या चित्ताचा आस नाही ना त्याच्या चित्तात महाराज देव जाऊन राहतो. महाराज जसं हनुमानरायाचे छान ज्यावेळेस सीतामातेने हनुमानरायाला विचारलं की जेव जळीस्थळी भरलेला आहे महाराज, सीता महाराज विठ्ठल विठ्ठल नाम. महाराज तुकोबराय तर इतकी भक्ती करीत होते महाराज, जिथनं जायची ना तिथली माती सुद्धा महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणायची, इतकं नामस्मरण करत होते महाराज तुकोबराय. तर सीतामातेनं ज्यावेळेस हनुमानरायाला विचारलं त्या सीतामातेनं पृथ्वी मोलाचा हार दिलेला महाराज, पण मारुतीरायांनी ती दातात घेऊन मणी फोडून टाकलं महाराज, पण त्यांना त्यात राम दिसला नाही. मग सीतामातेनं हनुमानरायाला विचारलं की एवढा पृथ्वी मोलाचा हार तुम्हाला दिलाय मी मारुतीराय आणि तुम्ही ती फोडून टाकला. मारुतीराय म्हणले ज्यात माझा राम नाही ती माझी वस्तू काही कामाची नाही. त्यावेळेस सीतामातेनं हनुमानरायाला विचारलं, तुम्ही ज्या वस्तूत राम नाही म्हणतात पण तुम्ही तुमचा जी देह आहे त्यात राम आहे का? तर हनुमानराय म्हणले हाय. त्यावेळेस महाराज हनुमानरायांनी छाती फाडून दाखविलं महाराज, प्रभू रामचंद्र त्यांच्या छातीमध्ये होते महाराज. तर
कित्येक तरी संतांनी आपल्या चित्तामध्ये देवळा साठवून घेतलेला आहे महाराज. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन महाराज. इतकं तुका म्हणे साक्षात तो मी चित्ती धरी येल्या. विठ्ठल विठ्ठल झालेली कीर्तन रूपी सेवा गुरुनाम गुरु रामकृष्ण भाऊ एडशीकर यांच्या चरणारविंद सेवा समर्पित करतो. मला जशी बुद्धी दिली तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. गुरुवर्य गोविंद महाराज यांच्या आशीर्वादाने जसं बोलण्याचा योग आला तसं मी बोललो. गुरुवर्य आमचे ज्ञानेश्वर महाराज गुरुजी यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. आई वडिलांच्या चरणावर सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.